नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आम्ही असा निर्णय आज केलाय की आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे। ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। लाडक्या बहिणींनो, कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आज नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये आज सकाळी रविवारी 14 डिसेंबर रोजी 10 वाजल्यापासून बँकेच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी महिला व बालविकास खात्याला सर्व अधिकाऱ्यांना सांगून टाकलंय की रविवारी 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये वाटप करा आणि उरलेल्या 12 पैकी 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 5 ते रात्री 12 या वेळेत वाटप करा। त्यामुळे आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की गेल्या 10 दिवसापासून अशाच प्रकारच्या खोट्या बातम्या पसरू लागलेत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल, आज येईल, उद्या येईल, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरू लागल्या होत्या। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगून टाकले, कोणी सुद्धा काळजी करू नका, चिंता करण्याची अजिबात गरज नाही, सर्वांना बँकेच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत। आम्ही महिलांना पैसे सोडण्यास 1 आठवड्यापासून या ठिकाणी सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु प्रॉब्लेम असा झाला होता की हिवाळी अधिवेशन असल्याने सर्व बँकेचे अधिकारी आणि महिला व बालविकास खात्याचे मंत्री तिकडे कामाला गुंतल्यामुळे सर्वच महिलांना पैसे बँकेच्या खात्यावरती मिळालेले नाहीत। उरलेल्या आता बघा सर्वच लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत, थोडक्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत। मग आता उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींना रविवारी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल आणि दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 5 ते रात्री 12 या वेळेमध्ये तुम्हाला 100% आज पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे, असा शब्द स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांना बोलताना या ठिकाणी दिलेलं आहे। लाडक्या बहिणींचा रविवार 100% आज गोड होणार आहे। बघा 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार आहेत। उद्या सोमवार आहे, उद्या पैशांचं वितरण अजिबात होणार नाही आहे। त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास खात्याच्या अधिकारी तसेच तटकरे मॅडम सर्व काही जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। कारण नवीन वर्षाची सुरुवात व्हायला त्या ठिकाणी फक्त 15 दिवस शिल्लक राहिले आहेत। त्यामुळे 15 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणींना 1 रुपया सुद्धा पैशांचं वितरण होणार नाही, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना सांगितली आहे। जवळपास 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण मागील आठवड्यामध्ये झालं आहे। ज्या लाडक्या बहिणींना मागील आठवड्यामध्ये पैशांचं वितरण झालं नाही त्यांच्यासाठी हा रविवार खूप आनंदाचा असणार आहे, स्पेशल असणार आहे। त्यांच्या आता जीवनामध्ये लॉटरी लागणार आहे। या 12 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे 3,000 रुपये मिळून जाणार आहेत। संध्याकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी डीबीटीची प्रोसेस थोडी फास्ट चालणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला उरलेल्या संध्याकाळच्या वेळेत 6 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी 17वा हप्ता आणि 18वा हप्ता असं 3,000 रुपये वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणी सुद्धा घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे। एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले की लाडक्या बहिणींना अपात्र करून आमचा काही फायदा नाही, त्यांच्यामुळेच आम्ही निवडून सत्तेमध्ये आलो आहोत, त्यांच्यामुळेच आम्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झालो आहोत। त्यामुळे आता आमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, त्यांनीच आम्हाला निवडून दिले, हे सर्व काही आम्ही त्यांच्यामुळे मिळवलंय। त्यामुळे कोणालाही सुद्धा या ठिकाणी अपात्र करण्यात येणार नाही, परंतु या नियमामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना मात्र पैसे मिळणार नाहीत। मग आता आज रविवारी 14 डिसेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याचीच माहिती आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, आज रविवार तुमचा खूप स्पेशल होणार आहे। 2 टप्पे पैसे वितरणाचे सरकारच्या माध्यमातून केले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये 5 वाजेपर्यंत सर्वांना आज पैसे मिळून जातील। दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना संध्याकाळी
5 ते रात्री 12 या वेळेमध्ये पैसे मिळून जातील। लाडक्या बहिणीसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी रविवार हाच का दिवस निवडला याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय। कारण या दिवशी सर्व सरकारी कामाला सुट्टी असते, त्यामुळे बँकांचं सर्व्हर या ठिकाणी जलद गतीने सुरू होत असतं आणि महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण जोरदार सुरू होत असतं। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून रविवारी आता 14 डिसेंबर रोजी सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्याची ऑर्डर या ठिकाणी मिळाली आहे। लक्षात ठेवा, उद्या सोमवार आहे, 15 डिसेंबर आहे आणि उद्यापासून सर्व महिला व बालविकास खात्याचे अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। त्याचं कारण म्हणजे आता नवीन वर्ष सुरू होत आहे, नवीन वर्षाची नवीन वाटचाल म्हणून जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। त्यामुळे कोणाला सुद्धा 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर या 15 दिवसांमध्ये 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही आहे, अशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज कसल्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पैसे मिळून जातील किंवा रात्री 12 वाजेपर्यंत पैसे मिळून जातील, परंतु एकही लाडकी बहीण या ठिकाणी शिल्लक राहणार नाही। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला चांगलंच माहित आहे, महिन्याच्या महिन्याला तुमचे शिंदे साहेब म्हणजेच तुमचे लाडके भाऊ 1500 रुपये महिन्याच्या महिन्याला नक्की पाठवतात। एवढंच होतं की मागं पुढं हप्ता येण्यासाठी थोडा लेट असतो। तुम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांवर खूप प्रेम करता, त्याचं कारण म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणींना शिंदे साहेब महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये पाठवतात। तुम्हाला सुद्धा आता येतच असतील। या महिन्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये फक्त येणार होते, परंतु एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी सांगितले आहेत की लाडक्या बहिणींनी आम्हाला नुकताच मतदान केले आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचे देखील खुश करण्यासाठी 1500 रुपये देण्याचा सरकारने विचार केला आणि निधी मंजूर करून टाकला। आधीचे डिसेंबरचे 1500 रुपये आणि उरलेले नोव्हेंबरचे 1500 रुपये या ठिकाणी असं या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण सोडण्यासाठी डीबीटीचं बटन आता दाबलेलं आहे। मग लाडक्या बहिणींनो, आज रविवारी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत, कोणत्या नियमानुसार हे पैसे मिळणार आहेत, तसेच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल आणि एक जरी मागचा हप्ता तुम्ही घेतला असेल तर प्रत्येक लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांचं एक मोठं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे। ते म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला सबसिडी गॅस सिलेंडरसाठी मिळणार आहे। तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे, म्हणजे 450 रुपयाला तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी सरकारच्या माध्यमातून देण्याचा आता निर्णय झाला आहे। म्हणजे सध्याला जर गॅस सिलेंडरचा दर जर बघितला तर गगनाला भिडलाय। माझ्या लाडक्या बहिणींना 850 रुपयाला गॅस सिलेंडर अजिबात परवडत नाही, त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी चुलीवर स्वयंपाक करतात आणि त्या ठिकाणी धूर खाऊन खाऊन त्यांना त्रास होतो। याचाच विचार करून शिंदे साहेबांनी तुम्हाला 850 रुपयाचा गॅस जो आहे तर तो वरचे 400 रुपये या ठिकाणी तुम्हाला भरावे लागणार आहेत आणि उरलेले 450 रुपये तुम्हाला सबसिडी सरकारच्या माध्यमातून आता दिली जाणार आहे। तुमच्याकडे घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडरची टाकी असेल, तुमच्या घरामध्ये यासाठी काय लागणार आहे, कागदपत्र लागणार आहे, ते म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। गोरगरीब आणि गरजू महिलांना 450 रुपये भरून आता गॅस एजन्सी तुम्हाला टाकी तिकडून घरी आणता येणार आहे। लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज भरला असेल आणि अंगणवाडी सेविकांकडे हा सुद्धा अर्ज तुम्हाला तातडीने भरून द्यायचा आहे। मागच्या महिन्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी हा गॅस सिलेंडर 450 रुपये इतक्या निम्या किमतीमध्ये मिळवायचा अर्ज भरला होता आणि खरोखर त्यांना 450 रुपयाला गॅस सिलेंडरची टाकी देखील मिळालेली आहे। त्यामुळे तुम्हाला पण पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये आणायची असेल तर तुम्हाला लगेच या ठिकाणी आम्ही पुढे सांगणार आहे कशा पद्धतीने ही गॅस सिलेंडरची टाकी 450 रुपयामध्ये घरी आणायची आहे हे सांगणारच आहे। परंतु हा झाला वेगळा मुद्दा। परंतु आज वार आहे रविवार 14 डिसेंबर रोजी या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये या ठिकाणी खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून कोणाकोणाला जमा करण्यात येणार आहे, नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, कोणत्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये आता पहिला टप्पा आता सकाळी रविवारी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू करण्यात आला आहे। दुसऱ्या टप्प्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना संध्याकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत पैसे मिळणार आहे याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सविस्तरपणे समजून घेणार आहोत। त्यामुळे तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटांचा वेळ या ठिकाणी द्यायचा आहे। त्याचं कारण म्हणजे 15 डिसेंबर म्हणजे उद्या सोमवार आहे आणि उद्या 15 डिसेंबर आहे। उद्यापासून 31 डिसेंबर पर्यंत या दिवसामध्ये जिल्ह्यांचे दौरे मंत्र्यांचे आणि महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांचे असणार आहेत। त्यामुळे पैशांचा 1 रुपया सुद्धा पुढील 15 दिवसांमध्ये बँकेत येणार नाही। त्यामुळे कोणत्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आजच्या आज पैसे मिळणार आहेत
रविवारी कोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु हे जे पैशांचं वितरण आता केलं जाणार आहे तर हे या ठिकाणी 6 कडक नियमानुसार पैशांचं वितरण केलं जाणार आहे. जर सर्वांनाच पैसे देत बसलो तर आपल्याला परवडणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. मग कोणते 6 नियम आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु तुम्ही हे विसरू नका की मागच्या महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आता अर्ज भरला आहे त्यांना फक्त आणि फक्त 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये त्यांची गॅस सिलेंडरची टाकी आता त्यांनी घरी आणलेली आहे. परंतु यासाठी एक महत्त्वाची अट आहे, तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी तुम्हाला खरेदी करता आता येणार आहे. आता राहिला प्रश्न, या ठिकाणी कोणत्या नियमानुसार 17वा म्हणजे डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. पहिला नियम सरकारच्या माध्यमातून कोणता लावण्यात आला आहे आता तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे. लाडक्या बहिणींनो, पहिला नियम लावण्यात आलाय तो म्हणजे लाडक्या बहिणींसाठी ज्यांनी ऑक्टोबरचा हप्ता अजिबात घेतलेला नाही आहे, म्हणजे या ठिकाणी जवळपास 50% लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता दिलेलाच नाही आहे. त्यामुळे आता मागचा ऑक्टोबरचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींनी घेतला नाही त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे बँकेच्या खात्यावरती अजिबात देणार नाहीत. जर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी आता 1500 रुपयांचा मिळाला असेल तर सर्व बहिणींची आता नावे बँकांना सुपूर्द करण्यात आलेले आहेत. त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज नोव्हेंबर डिसेंबर असा 2 महिन्यांचा लाभ खात्यावरती मिळणार आहे. कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सकाळी आता बरोबर 10 ते आता बरोबर 5 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होऊ लागले. त्यानंतर बरोबर 5 ते रात्री 12 या वेळेमध्ये रविवारी 14 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे. त्यामुळे सर्वांनी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यामध्ये, कोणकोणत्या गावामध्ये किती वाजता तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे देखील आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. लक्षात ठेवा, पहिला नियम ऑक्टोबरचे 1500 मिळाले असतील तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे घेण्यासाठी पहिल्या नियमानुसार मग आता ऑक्टोबरचं 1500 मिळाले असतील तर पात्र आहात. त्यानंतर दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून आला आहे, ते म्हणजे घरातील तुम्ही 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी हप्ता घेतला नसलेले ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यासाठी सरकार काय म्हणते, घरातील 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी अजिबात तुम्ही या ठिकाणी हप्ता घेऊ नका, अन्यथा सर्वांचे हप्ते बंद करण्यात येईल. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा घरातील 1 किंवा 2 व्यक्ती जर असाल तर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र ठरला आहात. या ठिकाणी लक्षात घ्या, दुसऱ्या नियमामध्ये तर तुम्ही पात्र झाला आहात. त्यानंतर आता तिसरा नियम थोडा कडक आहे, तर तो कोणता नियम आहे तिसरा हे देखील समजून आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता बघा लाडक्या बहिणींनो, तिसरा नियम सर्वांनी कडक आहे, तो वाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण यामध्ये जवळपास 8.5 लाख बहिणी अपात्र होणार आहेत. परंतु तुम्ही हे विसरू नका की आज रविवार आहे 14 डिसेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागले, कोणत्या लाडक्या बहिणींना 450 इतक्या निम्या किमतीमध्ये गॅस सिलेंडर घरी आता येणार आहे, म्हणजे वरचे सर्व पैसे सरकार सबसिडी म्हणून तुम्हाला देणार आहे. तर तो गॅस सिलेंडर 450 रुपये इतक्या निम्या किमतीमध्ये तुम्हाला कसा मिळवायचा आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी आता बघून घ्यायचं आहे. सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी आता समजून जाणार आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा नियम लावण्यात आला आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींसाठी ज्यांच्या घरामध्ये जास्त शेती आहे, म्हणजे तुमच्या घरातील वडिलांच्या नावावर किंवा पतीच्या नावावर जास्त शेती असेल तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी वगळण्यात आले. सरकारमध्ये या ठिकाणी सरकारने काय म्हणलंय, गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींसाठी ही योजना काढल्या. जर तुमच्या घरातल्यांच्या नावावर त्या ठिकाणी पती असेल किंवा वडील असेल, 10 एकर 12 एकर अशा प्रकारे जास्त जमीन जर असेल तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून तुम्हाला बाहेर काढण्यात आलंय. त्यांनी वाट बघू नये अशा प्रकारची सूचना सरकारने सांगितल्या. आज रविवार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींचा हा वार गोड होणार आहे हे तुम्हाला पुढे समजणारच आहे. आता पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्हाला सुद्धा सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे. परंतु व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 450 इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी कशी मिळवायची, सरकारकडून सबसिडी कशी मिळवायची हे देखील आम्ही आता पुढे सांगणार आहे. आता आपण पाहूया कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. तुम्हाला सकाळी 6 बघा, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होऊ लागले का संध्याकाळी 5 ते रात्री 12 मध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे
या वेळेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट वेळेनुसार तुम्हाला पुढे सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 450 इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी देखील कशी मिळवायची हे देखील सांगणार आहे. आता आपण पाहत आहोत पहिल्यांदा 12 जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण होणार आहे. या 12 जिल्ह्यातील फक्त मोजक्याच तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्यामुळे तुमचा या 12 जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुका आहे हे देखील बघायचं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी कशी मिळवायची आहे नक्की बघा. पहिला जिल्हा कोणता सांगण्यात आला आहे तुम्ही आता पाहू शकता. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे जालना. आता जालना जिल्ह्यात तुम्ही असाल तर सर्वांनाच पैसे मिळणार नाहीत बरं का. यामध्ये अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा फक्त याच तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला 450 इतक्या निम्या किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी कशी घेता येणार आहे तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगणार आहे. आता बघा, त्यानंतर धुळे जिल्ह्यातील कोणाला पैसे मिळणार आहेत. धुळे, शिरपूर, साक्री, सिंदखेडा या भागामध्ये जेवढ्या काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना टोटल आता 1500 रुपये नोव्हेंबरचे, 1500 रुपये डिसेंबरचे असं 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा आता 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडर कसा मिळवायचा नक्की बघा. या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे नंदुरबार जिल्हा. यामध्ये नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील त्यांना टोटल नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. तुमचा जिल्हा पुढे नक्कीच असणार आहे. त्यामध्ये तुमचा तालुका आहे का नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड जिल्हा. आता नांदेड जिल्ह्याची पण तशीच परिस्थिती आहे. यामध्ये फक्त मोजक्याच तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत. अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हातगाव या भागातील जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. नागपूरचा शहरी भाग, ग्रामीण भाग, हिंगणा, कामठी, काटोल, नरखेड, सावनेर या भागात जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील त्यांना 3000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता आल्याचं पाहायला मिळते. कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार नाही. ज्या बहिणी आता नियमामध्ये बसतात त्यांनाच हे पैशांचं वितरण होणार आहे. पुढे तुम्हाला 450 इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी कशी मिळवायची हे देखील आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे पालघर. या पालघर जिल्ह्यामधील जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. 450 इतक्या कमी किमतीमध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी कशी मिळणार आहे हे देखील पुढे सांगणार आहे. त्यानंतर बघा, बीड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे. यामध्ये आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव यामध्ये सुद्धा लाडक्या बहीण राहत असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे. आता पाहत आहोत 450 इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी कोणाकोणाला मिळणार आहे बघा. लाडक्या बहिणींनो, येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून लाडक्या बहिणींसाठी हे सगळ्यात मोठे गिफ्ट आता म्हणावं लागेल. कारण तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती आता वार्षिक 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी मिळणार आहेत. अन्नपूर्णा योजना या योजनेची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे. पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक महिलांना 3 गॅस सिलेंडर देण्याची घोषणा स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मागच्या वर्षी केली होती. परंतु याची अंमलबजावणी आता 1 जानेवारी 2026 पासून होण्याची शक्यता आहे. याद्वारे तुम्ही आता 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता गॅस सिलेंडर निम्या किमतीमध्ये मिळू शकता. किंवा वार्षिक जर पाहिजे असेल प्रत्येक 4 महिन्यातून तुम्हाला गॅसची टाकी मोफत सुद्धा मिळू शकता. परंतु याचा GR आलेला नाही. याचा GR थोड्याच तुम्हाला दिवसामध्ये आल्याचा पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही अर्ज भरायचा आणि नक्कीच तुम्हाला हा गॅस सिलेंडरची टाकी मिळवायची. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.